माझं नाव प्रकाश बाजीराव काळे, राहणार देरे, तालुका जिल्हा अहिल्यानगर। मला या मशीनची माहिती इंस्टाग्रामवरून भेटली। त्यानंतर मी स्वतः बारामतीला जाऊन चेक करून आलो। मशीन आवडली, नंतर बुक केली मी त्या दिवशी आणि आज सर आम्हाला डिलिव्हरी द्यायला आलेली आहेत। सर एक अजून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाबा बुकिंग अमाउंटचं कसं आहे, तर बुकिंग अमाउंट तुम्ही किती दिली? बुकिंग अमाउंट आम्ही 3000 रुपये दिली आणि बाकीचं पेमेंट आपण कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये दिलेलं आहे। तर आपल्या इथे ही सुविधा आहे की सगळं पेमेंट आपल्या इथे आधी करायची गरज नसते। मेटल इन्क्युबेटर जे आहे 10,000 पेक्षा जास्त किमतीचे जर इन्क्युबेटर कुठलेही तुम्ही परचेस करत असाल तर याच्यामध्ये फक्त आपण 3000 रुपये बुकिंग अमाउंट घेतो। बाकीचं पेमेंट तुम्ही पार्सल आल्यावर करू शकता। ही सुविधा आपल्या इथे आहे। ठीक आहे। आता सर बेसिक याच्यामध्ये सगळी माहिती गरजेची असते। बाबा सुरुवात कुठून असते की बाबा अंडी किती दिवसाची घ्यायची, अजून ती ताजी असली पाहिजे, त्याच्यानंतर नर मादाला क्रॉस असली पाहिजे। तर याची तुम्हाला काय माहिती आहे हे मला सांगा सर। आता मी अंडी घेतली ना, तिथं जवळपास 60% मादा आणि 40% नर होती। 40% नर आहे आणि 60% मादा। बरं, म्हणजे हा रेशो आपल्याला जुळण्यासारखा आहे, बरोबर। आम्ही मशीन पाहायला आलो होतो त्यावेळेस आम्हाला तिथंच माहिती दिली होती का जिथं जास्त नर असतील तिथूनच अंडी घ्या म्हणून, बरोबर। तर त्याचा एक रेशो पण असतो, तोही लक्षात ठेवा की प्रत्येक 10 कोंबड्यांच्या पाठीत 2 नर असले पाहिजे, म्हणजे 5 पक्ष्यांपाठी 1 नर असलाच पाहिजे। तर असा रेशो जिथे असतो तिथली अंडी आपल्याला मशीन मध्ये ठेवायला किंवा कोंबडी खाली बसवायला रिझल्ट जास्तीत जास्त तिथे रिझल्ट तुम्हाला 80-90% मिळून जातो। आणि हेच उलट झालं की बाबा तुमच्याकडे कोणाकडे 100 कोंबड्या आहेत, 100 कोंबड्या तर मिनिमम 20 कोंबडे पाहिजेत, बरोबर। 8 आहेत, 10 आहेत, 12 आहेत, तर तिथे तुम्हाला रिझल्ट मिळणार, पण टक्केवारी त्याची कमी असते। तर हे गरजेचं आहे। दुसरं, अंडी किती दिवसाची? 3 दिवसाची अंडी। 3 दिवसाची। तर अंडी आपण 5-6 दिवसापर्यंत घेऊ शकतो, याच्या पुढची घ्यायची नाही। तर हे बेसिक तुमच्या लक्षात आलेलं आहे। हे तुम्ही व्हिडिओ पण बघितलेलं आहे। ऑफिसला आमच्या आला असाल तर जे कोणी तुम्हाला अटेंड केलं असेल त्यांनी पण तुम्हाला ही माहिती दिलेली असेल, बरोबर। आता मशीन तुम्ही पाहिले पूर्ण व्यवस्थित ऑफिस मध्ये आल्यावर बघितलेलं आहे। ठीक आहे। तर आज मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली दाखवणार आहे की जसं तुम्ही तिथे पाहिलं असेल, मला कल्पना नाही, त्यावेळेस मी उपलब्ध नव्हतो ऑफिसमध्ये, बरोबर। तर तुम्हाला पूर्ण वापर कसा करायचा याची मी इथे एक वैयक्तिक प्रॅक्टिकली सगळं माहिती देणार आहे। मशीनची तुम्हाला बेसिक माहिती आता आहे, अंड सिलेक्शन करण्याची बेसिक माहिती आहे, बरोबर। तर इथून पुढे आपल्याला काय की बाबा मशीनचा आता वापर कसा करायचा, ठीक आहे। आता मशीनचा वापर कसा करायचा याच्या आधी 1-2 गोष्टी गरजेच्या असतात, ते तुम्हाला समजतो। जसं मशीन जी आहे ती मोकळ्या हवेत ठेवणं गरजेचं आहे। व्हेंटिलेशन चांगलं असलं पाहिजे, अशा ठिकाणी ठेवायचं, एकदम बंद खोलीत नाही ठेवायची, जिथे पूर्ण म्हणजे हवा खेळती नाहीये। जर समजा खोलीत ठेवलं आणि फॅन वगैरे लावले तिथे, फॅनचं काम काय असतं सर, तिथलं जी हवा आहे तिला सगळीकडे पसरवणे। मग ती हवा जर तिथे गरमच आहे तर ती गरमच हवा पसरवणार आहे, आणि जर तिथे थंड हवा असेल तर ती थंड हवा पसरवणार। फॅनचं काम काय असतं, फक्त हवा पसरवणे, त्या रूम मध्ये जी आहे ती पसरवणार। थंड असेल तर थंड, गरम असेल तर गरम। तर समजा तुम्ही एखाद्या रूम मध्ये टेम्परेचरच आहे, जसं उन्हाळ्यात काय होतं, एखाद्या पत्र्याच्या शेड मध्ये कोणी मशीन ठेवली असेल समजा, आणि तिथे गरम खूप होतंय आणि म्हणून आपण पंखा चालू केला, तर काय करणार आहे, ती हवा गरमच फक्त फिरवणार सगळीकडे, एका ठिकाणी न करता सगळीकडे रूम मध्ये पसरवणार, हे काम करणार। तर त्याच्यासाठी समजा तुमचं पत्र्याचं शेड आहे, समजा वरती पत्र आहे, चालेल। जसं आता इथे पाठीमागे वरती पत्र आहे, पण बाजूला तुमचे पूर्ण जाळ्या आहेत, त्याच्यामुळे काय झालं, व्हेंटिलेशन आहे, जरी वरती पत्र असला तर तिथे हवा मोकळी आहे। आता याच्या ऐवजी काय की वरती पत्र आहे आणि साईडला पण पत्र्याच पूर्ण रूम, म्हणजे भिंती न असता पत्र्याची रूम आहे, तर तशा ठिकाणी काय होणार, टेम्परेचर तुमचं नॅचरली वाढणार, उन्हाळ्यात तुम्हाला जास्त त्रास देणार। तर जेवढं तुमचं मोकळं आहे, एकदा सगळ्यांना दाखवा की जसं असं ठिकाणी पण तुम्ही मशीन ठेवू शकता, जिथे वरती पत्र आहे पण साईडला जाळी आहे किंवा भिंत आहे, तर तशा ठिकाणी पण तुम्ही मशीन ठेवू शकता, काही अडचण नाही। पण पूर्ण बंद आहे, जिथे खेळती हवा नाहीये, तशा ठिकाणी मशीन नाही ठेवायची, कारण की उन्हाळ्यात त्रास देणार। माग आहे ना, आम्ही घरी एक बनवलं होतं, 100 अंड्याचं, तर त्याच्यात उन्हाळ्यात आम्ही एप्रिल मध्ये हे केलं ना, एप्रिलची पूर्ण बॅच खराब झाली, म्हणजे एक सुद्धा पिल्लू नाही निघलं, आणि बाकी एरवी निघले ना 90% पर्यंत आम्हाला रिझल्ट दिला ते। असं असतं की उन्हाळ्यामध्ये अतिउष्ण झाल्यामुळे काय होतं की टेम्परेचर वाढत जातं मशीन मध्ये, जे आपल्याला त्याच्यामध्ये बॉडी टेम्परेचर जे कंट्रोल करायचं असतं मशीन मध्ये, ते कंट्रोल होत नाही। तर कंट्रोल नाही झालं तर काय होणार, तुमचं ओव्हर हिटिंग होणार आणि अंडी सरळ सरळ बाद होणार। आता या मशीन मध्ये बघा काय फंक्शन आहे की समजा तुमच्या मशीन मध्ये गरजेपेक्षा जास्त ऊब झाली,
तर एक्झॉस्ट फॅन असतात, ते सेन्सर सेन्स करतं की आता हे आपल्या लेवलपेक्षा जास्त ऊब गेलेली आहे. मग तेव्हा तुमचे जे आपले एक्झॉस्ट फॅन दोन्ही चालू होणार. दोन आहेत दोन आहेत. आधी एक होतं, आपण आता वाढून 2 केलेले आहेत. आपल्याला जसं जसं फंक्शनची गरज वाटली ते आपण केले. कारण की मला माहित नाहीये की लोक कुठे कुठे मशीन ठेवतात. कोणी पत्र्याच्या खोलीत ठेवतंय, कोणी पोल्ट्री शेड मध्ये ठेवतंय, कोणी घरात ठेवतंय. तर आपण तिथे बघायला जात नाही प्रत्येक ठिकाणी की काय करतंय. तर आम्ही आमच्याकडूनच जे जे सुधार करणं गरजेचे वाटले ते आपण चेंजेस करत राहतो, अपग्रेड करत राहतो, काही ना काही नवीन त्याच्यात करत राहतो. तर आपल्याला गरज वाटली म्हणून आपण तिथे 2 एक्झॉस्ट फॅन अवेलेबल करून दिले की जरी कोणी जास्तच उष्ण ठिकाणी मशीन वापरत असेल तरी त्याला ओव्हर हिटिंग लवकरच बाहेर निघावी. तर याच्यामध्ये समजा तुमच्या मशीनमध्ये ओव्हर टेम्परेचर झालं तर ओव्हर हिटिंग करून बाहेर टेम्परेचर काढणार आहे. तसं तुम्ही जी थर्माकोलची वगैरे कुठे बनवली असेल किंवा कुठून घेतली असेल त्याच्यात ते फंक्शन नसतात. त्यामुळे तिथे उन्हाळ्यात त्याच्यात रिझल्ट मिळत नाही. जसं आता तुम्ही वैयक्तिक ते प्रॅक्टिकली करून पाहिलं, एरवी अडचण येत नाहीये पण अडचण येते उन्हाळ्यात अडचण. तर आता आम्ही ह्या ज्या तुम्हाला जेवढ्या मी आता निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या ना, ह्या तुम्हाला एरवी कदाचित फरक पडणार नाही पण उन्हाळ्यात फरक पडणार. याचा उन्हाळ्यात रिझल्ट कसं, म्हणजे आपलं उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये काही प्रॉब्लेम महिने वापरा, काही अडचण येणार नाही. फक्त अंड्यांचं सिलेक्शन उन्हाळ्यात विशेष काळजी करून, म्हणजे उन्हाळ्यात जर तुम्ही काळजी नाही घेतली अंडी सिलेक्ट करण्याची, बाबा किती दिवसाची अंडी घेताय, तर तुम्हाला तिथे निगेटिव्ह दिसणार. कारण की उन्हाळ्यात काय होतं, आता एरवी कसं बघा, आता मी 5-6 दिवसाचीच अंडी घ्या सांगतो. का सांगतो, कारण की तुम्ही आता कुठल्या महिन्यात वापरताय. आता हा व्हिडिओ वर्षानुवर्ष युट्यूबवर बघतात, कधी कोण हिवाळ्यात बघतोय, कधी पावसाळ्यात बघतोय, कोण उन्हाळ्यात बघतोय, मशीनी कोणी कधी वापरतोय. तर आम्ही विशेष याला म्हणून काळजीने सांगत असतो की अंडी 5 ते 6 दिवसाची घ्या. कारण की उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही 5 ते 6 दिवसाची अंडी घेऊ शकता. उन्हाळ्यात 5-6 दिवसाची, 6व्या दिवसापर्यंत पहिले अंडी खराब होतात, नाही काही अडचण नाही. पण थंडीमध्ये तुम्ही जास्त दिवसाची पण घेऊ शकता. थंडीत अंड लवकर खराब नाही होत. तिथे तुम्ही 10 दिवसाचं पण अंड घेतलं तरी त्याच्यातून जीव तुम्हाला निघणार आहे. पण आम्ही स्पष्ट 5 ते 6 दिवस का सांगतो की 12 महिने कधीही असून द्या. मग नंतर 5 दिवसाचे अंड घेतलं ना, 12 महिने कधी घेऊन द्या, काही अडचण येणार नाही. त्याच्यासाठी सांगतो की 5 ते 6 दिवसाचंच अंड घ्या, म्हणजे उन्हाळा असो की थंडी असो. बाकी एरवी जर असं जर पाहायला गेलं तर तुम्ही थंडीमध्ये 8 दिवसाचं 10 दिवसाचं अंड घेतलं तरी अडचण येत नाही, पण शक्यतो नका घेऊ, जेणेकरून आपल्याला टक्केवारी. आता आम्ही एक माग अंडे आणले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही 3 दिवस तरी अंडे लगेच, म्हणजे आजचं अंड आहे आज मशीन मध्ये नाही ठेवायचं, हे 3 दिवसानंतरच ठेवलं पाहिजे म्हणे. का त्याचं कारण ते म्हणे रिझल्ट चांगला भेटतो म्हणे. अंड ताजं असलं पाहिजे. बघा साहेब, कोंबडीने अंड दिल्यानंतर ते पूर्ण रेडी झाल्याशिवाय तर बाहेर येतच नाही. त्याचं पूर्ण कॅल्शियम त्याला मिळत नाही तोपर्यंत त्याचं वरचं कवच बनवू शकत नाही. कवच बनल्यानंतर त्याचं दिवस पिरियड झालं की ते आपोआप बाहेर येत आहे, नॅचरल आहे ती. तिथून तुम्ही 5 दिवसापर्यंत कधीही अंड ठेवा, त्याला काहीही अडचण नाही. 1 दिवसाचं अंड वापरा, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं, काही अडचण नाही. 5-6 दिवसापर्यंत काहीही अडचण नाही. काही लोक जे मशीन वापरतायत, ज्यांचा कधी कधी फीडबॅक येतो, त्यांचं उलट असं म्हणणं असतं की 1 ते 3 दिवसात वापरल्यावर जास्त चांगला रिझल्ट मिळतोय आम्हाला. आणि समजा आम्ही 8 दिवसाचे वापरल्यावर आम्हाला रिझल्टला फरक जाणवतोय. अंडी घरची असल्यावर माणूस एवढं कॉन्फिडन्सली बोलू शकतो. तर असे बोलणारे पण आहेत की पहिल्या ते 3ऱ्या दिवसात आम्हाला रिझल्ट दिला, अंडी ठेवली की त्याचा रिझल्ट जास्त येतो. तर हे प्रत्येकाचा थोडा थोडा फरक असू शकतो, अनुभव पाठीपुढे होत असतो वातावरणामुळे किंवा अजून बऱ्याचशा कारणांमुळे. तर 5-6 दिवसापर्यंतच घ्या अंड, काहीही अडचण येत नाही, त्याच्यापेक्षा जास्त काही घेऊ. ठीक आहे, हे आलं सगळं तुमच्या लक्षात. कारण की जेवढे लोक तुम्ही अनुभव घ्यायला जाल, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. त्याच्यात कधी कधी आपल्या इथे असं होतं की ज्याने वापरले तो तर बोलतोय, पण ज्याने वापरली नाही, फक्त ऐकलेलं माहितीच नाही तो पण सांगतो. त्यामुळे इथे जो वापरतोय किंवा ज्याने बनवले त्याचं ऐकणं योग्य आहे. असं बाकी आपण चौकात बसल्यावर 4 लोक काही ना काही सांगणारे, त्याच्यात काही लोकांनी मशीन बघितलेलीही नसते, फक्त ऐकलेलं असतं. तर त्यामुळे आपण विचारपूर्वक करायचं आहे. त्यामुळे जे बेसिक सांगत असतो आम्ही ते लक्ष द्या, कारण की आम्ही एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि सगळं प्रॅक्टिकली केलेलं असतं, पुस्तकी ज्ञान असतं. त्यामुळे ते ऐकून करा, काहीतरी ऐकून करू नका. कारण की आम्ही चांगलं बोलण्यापेक्षा आम्ही काही चुका होऊ नये या गोष्टींवर जास्त लक्ष देतोय. तुम्ही आता जर माझं बोलणं ऐकत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की मी तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी जास्त सांगतोय. मशीन मध्ये अंडी ठेवा, तुम्ही लाखो कमवाल, असं करा, महिन्याला एवढे मिळतं. मी अजिबात माझ्या एकाही व्हिडिओत तसं नाही, अजिबात मी बोलत नाही. कारण की ते तर तुमच्या मेहनतीवर आहे, तुमच्या नशिबावरती आहे. तुम्ही काय करताय आणि किती करताय याच्यावर तुम्ही पैसे कमवणार, आलं का लक्षात. पण याच्यात काही चुका करू नये हे मी आम्ही सांगतो की बाबा अंड किती दिवसाचं पाहिजे, वापर कसा करायचा, कसं त्याच्यात तुम्हाला ग्रोथ करायची हे आम्ही सांगतो. निगेटिव्ह गोष्टी काय बाबा, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, आकडा असेल तर
तुम्हाला व्होल्टेजचा प्रॉब्लेम येईल, स्टेबलायझर वापरणं गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मर तुमच्या घराच्या जवळ आहे तर त्याची काळजी तुम्हाला घेणं पाहिजे की तशा वेळेस पण तुम्हाला ट्रान्सफॉर्मर वापरणं गरजेचं आहे. आल्याबरोबर मी मशीन खोलण्याच्या आधी मला जे नजरेस आलं तुम्हाला लगेच मांडलं, हे तुम्ही काळजी घ्या. तर का सांगतोय आम्ही, तुमचं नुकसान नको, आमचंही नाव नको खराब. तर हे रोटेशन आहे, हे किती म्हणजे तासाला होतं रोटेशन की 15 मिनिटाला, किती वेळाला अंडी फिरतात? अच्छा, तर याच्यामध्ये बघा आपण जे फंक्शन केलेलं असतो ना ते दर 2 तासासाठी केलेलं असतं. म्हणजे दर 2 तासाला फक्त 2 मिनिटासाठी अंड फिरतं. पूर्ण रोटेशन म्हणजे पूर्ण राऊंड घेतं का अंड? अंड आहे ना या मशीनला 360 डिग्री रोटेशन होतं आणि 90% पासून 360 डिग्री पर्यंत कितीही अंड फिरून द्या त्याला अडचण नाही. काही जणांचं ऐकण्यात येतं की 360 डिग्री अंड फिरलं तर ते चांगला रिझल्ट येतो, 90 डिग्री फिरलं तर कमी रिझल्ट येतो. तर 90% किंवा 90% रोटेशन असा काही नाहीये विषय. 90% 360% कितीही रिझल्ट फिरून द्या. रोटेशनच्या डिग्रीमध्ये आपण म्हणतो ना 90 डिग्री पासून कमीत कमी 90 डिग्री झालं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नाही झालं पाहिजे. तर 90 डिग्री पासून 360 डिग्री पर्यंत कितीही अंड रोटेट होऊन द्या, काही अडचण येत नाही. आता ही मशीन आहे ही 360 डिग्रीची आहे, पण आपल्या काही मशीन अशाही असतात ज्या 90 डिग्री मध्ये असतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये असं असतं की अंड जे आहे एकदा एक लेफ्ट साईडला रोटेट होतं, त्याच्या एका तासानंतर राईटला रोटेट होतं, तर ते 90 डिग्री रोटेशन झालं. तर त्यालाही काही अडचण नाही, त्याच्यातही तुम्हाला तोच रिझल्ट मिळणार आहे, तो 360 ला मिळणार आहे. त्यामुळे तसं काही लॉजिक नाहीये. अंड रोटेट झालं पाहिजे, फिरलं पाहिजे आणि 90% तरी फिरलं पाहिजे. त्याच्या पुढे किती फिरून द्या, पण कमी फिरलं तर नाही रोटेशन. समजा एखादा अंड फिरतंय पण ते जागच्या जागी फक्त थोडंसं फिरतंय तर ते नाही चालणार. कमीत कमी 90% फिरलं पाहिजे. आता याच्यात समजा हे ट्रे वर पहिल्या अंड्यापासून शेवटच्या अंड्यापर्यंत पूर्ण हे फिरतच ना अंड? पूर्ण फिरतो. आता याच्यामध्ये अंड येतं. समजा काही अंड्याची साईज कमी असली तर त्याच्या साईज नुसार हे बनवलेलं आहे. आता हे फ्री साईज बनवलेलं असतं. म्हणजे तुमचं अंड लहान असं की मोठं असं, म्हणजे थोडक्यात 35 ग्रामचं असेल, गावरान अंड 35-40 ग्राम 45 ग्राम मध्ये संपून जातं. तर तुमचं 30 ते 38 ग्राम पर्यंत मी अंडे घेतलेले होतं. तसं गावरांचं अंड नॅचरली लहान येतं कारण की ते त्याचं नॅचरल आहे. तर 35 ग्राम पासून अंड असून द्या तुमचं 60-65 ग्राम पर्यंत सुद्धा कुठलंही असून द्या याच्यात तुम्हाला ते बसणार आहे, कारण की ते फ्री साईज असतं त्यानुसारच ते बनवले. दुसरी गोष्ट महत्वाची, जसं आता या ट्रे मध्ये 90 अंडी बसतात. 90 अंड्यांचा ट्रे म्हणूनच आम्ही देतो की बाबा हे 90 अंड्यांचा एक ट्रे आहे. तर त्याच्यामध्ये आता तुम्ही जसं गावरान अंड म्हटलं की बाबा 33-35 ग्रामचंच अंड माझ्याकडे अवेलेबल आहे, तर एका लाईनला जिथे 9 अंडी बसतात तिथे तुम्ही 10 ठेवा. अजिबात ठेवायची नाही, अजिबात ठेवायची नाही. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगून देतोय की सर हे एका ट्रेला 90 अंडी बसतात, 90 पेक्षा कमी ठेवा कधी पण जास्त ठेवू नका. रोटेशनला अडचण येईल असं काम करू नका. लालच काय करतात लोक, अंडी ठेवताना चिकटतातच, पण त्याला प्ले पण ठेवलेला आहे आम्ही. जवळजवळ 1.5-2 इंचचा एक्स्ट्रा गॅप दिलेला आहे की रोटेशन कितीही खेळतं राहिलं पाहिजे. अंड्याला तुम्ही चिटकून पण ठेवलं तरी त्याच्यात तो फिरल्यानं ऑटोमॅटिक गॅप आला पाहिजे, तर तसं त्याच्यात ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की आता आम्ही ही तुमच्याकडे 540 अंड्यांची मशीन आहे, एका ट्रेला 10 अंडी जास्त बसतात, 6 ट्रेला 60 अंडी जास्त झाली. तर लोक काय करतात, 60 अंडी जास्त ठेवतायत, अरे बसली होती आम्ही ठेवली, नका ठेवणार. आता मी 540 अंड्यांची मशीन सांगून दिली आहे, तुम्हाला तिथे मी 600 अंड्यांची मशीन सांगून नाहीच दिली. आम्ही देऊ शकतो ना 600 अंड्यांची म्हणून, बसतात तर देऊ शकतो, दाखवू पण शकतो बाबा हे बघा बसतायत. पण ती जो 2-2.5 इंच म्हणजे एक अंड बरोबर बसतं. ते सांगतो ना 2 ते 2.5 इंचाचा गॅप आहे, त्याच्यामुळे एक अंड गावरांचं 100% बसतं. पण तसं तुम्ही गर्दी करून नका ठेवू. एका ट्रेला 90 अंड्यांचं आम्ही सांगितलंय, 90 अंडीच वापरा, कमी चालेल पण जास्त नका ठेवू. 1-2 अंड कळून नाही येणार तुम्हाला, पण तुम्ही 10 अंडी ठेवताय जास्त, तर ते 10 करून तुम्ही 60 अंडी जास्त ठेवताय आणि त्याच्याने काही फरक नाही पडत, पण रोटेशनला नक्कीच फरक पडतो. तर आम्ही जसं सांगतोय ते फॉलो करा. लालच नेहमी चुकीचीच आहे, हे स्पष्ट आहे. तर बऱ्याच वेळा पाहण्यात आलंय काही जणांनी, जेव्हा आम्ही सांगते बाबा ही 540 अंड्यांची मशीन आहे, तुम्ही 540 अंडी याच्यात ठेवा, मग जिथे तुम्ही 600 अंडी ठेवताय मग तिथे ते सर म्हणतात की साहेब आमचा अंड्यांमध्ये जीव तयार होता, सगळं ह्युमिडिटी पण बरोबर होती, टेम्परेचर पण बरोबर होतं, पण आमच्या अंड्यांमध्ये थोडंसं रिझल्ट कमी निघाला. मग का निघाला, कारण की अंड जे रोटेशनचं आहे, जे घोळण्याचा प्रकार आहे तो कमी झाला. कारण की अंड्याला जेव्हा तुम्ही एकदम गर्दी करून ठेवली, जेव्हा तिथे आम्ही 2 इंचाचा गॅप ठेवलाय एका लाईन मध्ये, आता ह्या ट्रे मध्ये बघा, पूर्ण ट्रे मी तुम्हाला जवळून दाखवतो, इथून इथपर्यंत ह्या एका लाईनला तुमचे आरामात 9 अंडी बसतात आणि तुम्ही ठेवलं तर 10 सुद्धा बसणार आहेत.
पण तुम्ही जर 10 ठेवलं तर त्याला रोटेशन होईल तेव्हा ती अडचण होणार, गर्दी होणार. तर रोटेशनला थोडासा सुद्धा अडचण आली, आपण का लालच करायची? आपण घेतलेच 540 अंड्याची मशीन आहे, तर 600च्या अपेक्षा नका ठेवू. मी हे सगळं निगेटिव्ह तुम्हाला सांगतोय, पण का सांगतोय? नुकसान नको होण्यासाठी, फायदाच करायचा आपल्याला. तर सगळ्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. आपण जेव्हा गोळी घेतोय, औषध घेतोय डॉक्टरांकडून, तर तोच डॉक्टर औषध पण देतोय ना, तोच मेडिकलवाला पण औषध देतोय ना, पण तो डॉक्टर नाहीये. बाबा त्याने गोळी दिली ती कधी कधी काम पण करणार आहे. तापावरची त्याने गोळी दिली, आपला ताप बरा पण होणार आहे. पण डॉक्टरने ताप दिला तर तो ताप कशामुळे आला हे पण गोळी देणार आहे, आणि हा फक्त तापावरची गोळी देणार आहे. हा फरक आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तर एका ट्रेला 90 अंडी बसतात, 90च ठेवा. 100 बसतात पण ठेवू नका. 90 अंड्यांचं सांगितलंय, 90 अंडी. ठीक आहे, 10 ठेवली आपण तर एक वेळेस निघू शकते, पण काही वेळेस प्रॉब्लेम, काही वेळेस प्रॉब्लेम पण येणार आहे. प्रत्येक वेळेस म्हणजे तुमचं 540 रिझल्ट अंडी आहेत तर 500 पिल्लं निघणार, ते 400 पण निघू शकतात. 600 अंडी ठेवून 400 अंडी पिल्लं निघतात. ते माझ्या पण हातात नाहीये, पण आम्हाला जे थोडं थोडं जाणवलं त्याच्यात, आम्ही सुद्धा अंडी ठेवून रिझल्ट काढत असतो आमच्याकडे. आम्ही पण काही सुधार जे आम्हाला वाटतात करत असतो, तर ते प्रॅक्टिकली आम्ही पण करत असतो. काही गोष्टी, कुठलीही मशीन, आता ही मशीन जेव्हा आम्ही बनवली तर आम्ही टेस्टिंग केली त्याची, बऱ्याच वेळा पिल्लं काढून बघितले. आम्ही जेव्हा ठेवली तर 100 अंडी बसतात, तर 100 अंडी ठेवून पण रिझल्ट काढून पाहिलाय. काय निगेटिव्ह होत आहे, काय पॉझिटिव्ह सुद्धा होत आहे. तर त्याच्यात निगेटिव्ह होतं, पॉझिटिव्ह होत नाही. आणि प्रत्येक वेळेस सारखं नाही, कधी कधी होतं, कधी कधी नाही होत. पण आपलं नका करू लालच. माझं स्पष्ट म्हणणं आहे, नका करू. तुम्हाला फायदा कुठे ते पण मी सांगतो, नुकसान कुठे तेही मी तुम्हाला सांगतो. ठीक झालं. आता हे रोटेड होते ना, ते किती दिवसानंतर बंद करायचं? आता तुम्ही कोंबडीचे करणार आहात, बरोबर? 21 दिवसानंतर पिल्लं निघतात. 21व्या दिवशी 21 दिवस पूर्ण, टोटल 21 दिवस लागतात. पिल्लं निघतात 19व्या दिवशीपासूनच. 19वा दिवस, 20वा दिवस आणि 21वा दिवस, शेवटचे 3 दिवस पिल्लं निघतात. तर आपल्याला काय करायचं, जेव्हा शेवटचे 3 दिवस पिल्लं निघतात त्यावेळेस फक्त आपल्याला टर्निंगची जी पिन असते, इथे टर्निंगची ही पिन आहे बघा, प्रत्येक ट्रेला सेपरेट पिन आहे. तर फक्त आपल्याला ज्या ट्रेचे दिवस तुम्ही आता समजा एकत्र ठेवले तर सगळ्यांची पिना काढून टाकायच्या. आणि समजा तुम्ही पाठी पुढे ठेवले, बाबा मला 540 अंडी नव्हती मिळाली, 200-250 अंडी मिळाली, त्यानुसार मी रिफिल तेवढे अंडी भेटते, तेवढे ठेवले, तेवढे ट्रे ठेवले तर तेवढ्यांच्याच पिना काढायच्या. सेपरेट पिन प्रत्येकाला. कितव्या दिवशी काढायची? 18व्या दिवशी. 18 दिवस पूर्ण झाल्यावरती संध्याकाळी काढा किंवा 19व्या दिवशी सकाळी काढा. म्हणजे जेव्हा तुमचं अंडी चोच मारायची, पक्ष्यांना आतून जेव्हा चोच मारायची चालू करेल, तिथून तुमचं प्रोसेस चालू झालं, तिथून तुम्हाला पिन काढणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर 3 दिवस अजिबात म्हणजे अंडे रोटेट नाही झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. रोटेटचं संपलेलं नाही. प्रश्न असा आहे का, आपण अंडे मशीन मध्ये किंवा कोंबडी खाली ठेवले, काही अंडे उलतात किंवा फुटतात डायरेक्ट, ते कशामुळे होतं? काही 4व्या 5व्या दिवशी, काही 8व्या 10व्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण काही ब्लास्ट होतात असं. तर ते तुम्ही म्हणजे अनुभवलेलं आहे काय? अनुभवलेलं आहे. बरं, मग हे तुम्ही कोंबडी खाली पण आणि मशीन मध्ये पण. माझ्याकडे 100 अंड्याचं मशीन आहे ना, त्याच्यात पण मी अनुभवलंय, आणि कोंबडी खाली पण. तर हा विषय खूप महत्वाचा आहे, आणि बऱ्याच वेळा लोकांना हे माहित नसतं की काय होतं. बऱ्याच वेळा जेव्हा आता आम्हाला प्रश्न येतात की सर ते अंड फिरताना फुटलं बघा, असे प्रश्न येतात. कोंबडी खालीचा अनुभव आतापर्यंत मला कोणी शेअर नाही केला, पण हे होतं. कारण की अंड इन्फेक्टेड असो तर नाही, रोटेशन मध्ये फिरत फुटलं म्हणावं तर आपलं ऑटो नाहीये, मॅन्युअली. तुमची मॅन्युअल हाताने फिरवायची. थर्माकॉलची आहे का? काय थर्माकॉलची बनवलेली, आपण घरी बनवलेली. तर आम्हाला प्रश्न येतात तर ऑटोमॅटिक मशीनसाठी की ते टर्निंग होताना अंड फुटलं, असं सहजपणे जे नजरेस येतं ते त्यांच्या ते लक्षात येतं, आणि असा प्रश्न येतो. तर हे त्या कारणाने फुटलेलं नसतं, कारण की मॅन्युअल मध्ये सुद्धा हे फुटू शकतं, कोंबडीच्या खाली सुद्धा फुटू शकतं. तर हे याच्यामुळे फुटतं की समजा एखादी कोंबडी जेव्हा अंड देत असते, अंड्यावरती असते, त्यावेळेस तिला जर समजा कुठलाही आजार असेल किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते नॅचरली ते क्वालिटी त्या अंड्यांमध्ये जाते, आणि त्यामुळे ते अंड आपण जेव्हा हॅचिंगला वापरतो, कोंबडी खाली असो किंवा मशीन मध्ये असो, तर ते कुठल्याही पिरियडला ऊब मिळाल्यामुळे कधीही फुटू शकतो. जसं आता तुम्हीच म्हटलं 4थ्या दिवशी फुटले, 10व्या दिवशी, तर ते 16व्या 17व्या दिवसापर्यंत होतं. तर ते नॅचरली फुटतं, कारण की ते इन्फेक्टेड अंड असतं, आणि त्याला ऊब मिळाल्यानंतर फक्त थोडासा टच मिळाला तरी ते फुटून जातं, किंवा कधी कधी आपोआप सुद्धा फुटतं. आपोआप फुटलेले, आपोआप म्हणजे त्याला टच न करता. पण आता समजा 2 टाइम मी रोटेट करतो ना अंडी, तर गेल्यानंतर बघितलं का ते फुटलेलं आहे किंवा उरलेलं आहे, ब्लास्ट होतो अक्षरशः त्याचा, फट करून आवाज सुद्धा येतो त्याचा. तर ते इन्फेक्टेड अंड असतं. अशा वेळेस आपल्याला इन्फेक्टेड जर कुठून अंडी घेताय किंवा घरची पण असेल, एखादी कोंबडी इन्फेक्टेड असेल
आणि ती अंड्यावरती पण असेल किंवा नसेल तिला वेगळं करायचं, जेणेकरून तो इन्फेक्शन आपल्या दुसऱ्या पक्ष्यांना लागू नये आणि ती अंडी आपण वापरू नये. त्याच्यासाठी हे लक्ष ठेवायचं. जेव्हा तुम्ही पोल्ट्री फार्मिंग करता तेव्हा हे तुम्हाला थोडं थोडं प्रॅक्टिकली करताना हे लक्षात येणार. तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. इन्फेक्टेड असेल तर ती कोंबडी वेगळं करा त्या दुसऱ्या कोंबड्यांबरोबर त्या आणि समजा त्या अंड्यातून एखाद्या अंड्यातून पिल्लू निघलं तर ते आजारीच पिल्लू निघाल का? होऊ शकतं की ते ऑलरेडी जर इन्फेक्टेड कोंबडं असेल आणि अंडे असेल तर अनफर्टिलायझर असेल तर ते ब्लास्ट आधीच होणार आहे. आणि इन्फेक्टेड असेल आणि समजा त्याच्यात क्रॉस झालेलं अंड आहे तर जीव बनवू शकतो. जीव बनल्यानंतर त्याच्यामध्ये निघालेला पक्षी कधी कधी बघा काही पक्षी लवकर मरतात किंवा कुंकू त्याच्यात ताकद कमी असते, कमजोर पक्षी असतो, तर हे कधी कधी त्या कारणाने सुद्धा होतं. तर म्हणून आपण जेव्हा सगळे पक्षी निघालो ना तर तेव्हा अँटीबायोटिक देतो. तर त्याचं कारण काय असतं? हेच असतं की बाबा कुठल्याही पक्षीला अँटीबायोटिक दिलं की पुढे त्यांना मोर्टॅलिटी होण्याचं कमी होतं. म्हणून वॅक्सिनेशन करा. आम्ही बऱ्याच वेळा सांगत असतो पक्षी निघाल्यानंतर जे त्याचे वॅक्सिन आहेत ते पूर्ण करा, जेणेकरून अँटीबायोटिक असतात ते सगळं. तर अँटीबायोटिक दिल्याने इन्फेक्शन कमी होतं. ते त्याचं कारण असतं की इन्फेक्शन हे साठी गरजेचं आहे. तर मी आता तुम्हाला इथे रोटेशन दाखवतो की रोटेशन कशा पद्धतीने आपण मॅन्युअली करू शकतो. तर हे जेव्हा वरतून 2 नंबरचं बटन आहे, ठीक आहे, हे जेव्हा तुम्ही दाबून ठेवाल आणि जेवढ्या वेळसाठी दाबून ठेवाल तेवढ्या वेळसाठी आपलं रोटेशन जे आहे इथे ऑटोमॅटिक चालू होईल. आता एक ट्रे मी तुम्हाला बाहेर काढून दाखवतो. इथे बघा तुम्ही रोटेशन कशा प्रकारे होतं. तर हे ऑटोमॅटिकली होणार आहे, आपल्याला करायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक रोटेशन होणार आहे. असं तुम्ही प्रत्येक ट्रे पहा, प्रत्येक ट्रेचं तुम्हाला हे रोटेशन जे आहे हे ऑटोमॅटिक होतंय आणि आपल्याला करायची गरज पडत नाही. दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक फिरणार प्रत्येक ट्रे. ठीक आहे. असंच सेम तुमचं काय होणार, टेम्परेचर सुद्धा तुमचं ऑटोमॅटिक कंट्रोल होणार आहे. जेवढं पाहिजे तेवढं टेम्परेचर मिळालं की तुमचं हीटर बंद होणार. किती टेम्परेचर किती पाहिजे? 37.7. जेव्हा तुम्हाला इथे स्क्रीन मध्ये दिसेल हे 37.7 दिसेल आणि म्हणजे 99 डिग्री फॅरेनहाइट आपल्याला याच्यामध्ये करायचं असतं. ते ऑटोमॅटिक होईल. जसं आता इथे स्क्रीन दिसत नाही उन्हामुळे, तर 37.7 आपल्याला इथे जे मशीन मध्ये पाहिजे ते टेम्परेचर आणि वरती जे टेम्परेचर आहे 31.9. तर हे टेम्परेचर आता मशीन मध्ये आहे 31.9 टेम्परेचर आहे. म्हणून आपले हीटर 1 पण चालू आहे, हीटर 2 पण चालू आहे. आणि जसं ते या रेंजला येईल 37.7च्या रेंजला येईल ऑटोमॅटिकली तुमचे हीटर बंद होऊन जाते, कारण की पाहिजे तेवढी ऊब त्याला मिळालेली आहे. तसंच सेम आता फॉगर इथे बंद आहे. जो आपण इथे पाण्यामध्ये ठेवतो फॉगर, हा बघा, जो आता आपण इथे फॉगर ठेवलेला आहे फॉगर बंद आहे. फॉगर मी थोडासा बाहेर घेऊन दाखवतो तुम्हाला. तर हा फॉगर आपला बंद आहे. तर का बंद आहे? कारण की ह्युमिडिटी आता आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे. जसं ती ह्युमिडिटी डाऊन होणार ऑटोमॅटिकली जास्त असल्यावर काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. कमी नसावी जास्त. आता जसं आपल्याला ह्युमिडिटी 70च्या रेंजला पाहिजे तर त्याच्या वर असेल ना 80, 82, 85, 90 काहीही अडचण नाही. प्लस ह्युमिडिटीला काही अडचण नाही, डाऊन नसावी. तर डाऊन असल्या तर काय होतं, जर आपल्याला जो रेशो त्याचा ह्युमिडिटीचा असतो तो रेशो तोडून जर खाली आली, ह्युमिडिटी मेंटेन नाही झाली, तर अंड्यांमध्ये जीव तयार होऊन देखील आतमध्येच अडकून राहतो, तो बाहेर नाही. तर याच्यासाठी ह्युमिडिटी या कारणासाठी असते की पक्षी आतमध्ये चिटकून राहू नये. ह्युमिडिटी मेंटेन झाली की पक्षी आतमध्ये चिटकून राहत नाही, तो त्याचा टायमिंग झाला की ऑटोमॅटिकली चोच मारून बाहेर येऊन जातो. ठीक आहे. तर हे त्याचं बेसिक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, ह्युमिडिटी कमी झाली ऑटोमॅटिकली फॉग चालू होणार आणि तुमचं ऑटोमॅटिकली ह्युमिडिटी जनरेट होईल. टर्निंगचं मी आता तुम्हाला इथे दाखवलं की ते मॅन्युअल दाखवलं. जेव्हा अप मध्ये लाईट येईल तुमचं ऑटोमॅटिकली रोटेशन होईल दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. आणि इथे एक फॅनचं इंडिकेटर आहे बघा. जेव्हा फॅनचं इंडिकेटर चालू होईल म्हणजे आपले जे ओव्हर हिटिंगचे फॅन आहेत ते फॅन तुमचे चालू होणार, एक्स्ट्रा झालेली गरमी तो बाहेर काढून. ते किती टेम्परेचरला चालू होती? ते तुमचं याच्यामध्ये जे रेशो दिलेला आहे टेम्परेचरचा त्याच्यानंतर 37.7 हा तुमचा ऑटो कट ऑफचा आहे. आतले हीटर कट होतात. त्याच्यानंतर एक शेड्यूल केलेला असतो त्याचा टायमिंग की आता याच्यानंतर किती टायमिंगला तो चालू होतो. तर ती व्हॅल्यू त्याच्यात सेट केलेली आहे. तर तुम्ही बटन काय दाबू नका, ती व्हॅल्यू त्याच्यात सेट केलेली आहे. ऑटोमॅटिक तो ओव्हर हिटिंगच्या रेशो पर्यंत गेला की ते ऑटोमॅटिकली चालू होऊन जाईल आणि तुमचे फॅन चालू होऊन गरमी बाहेर काढून. समजा 38-39 टेम्परेचर झालं सेट केलं तिथपर्यंत जातच नाही. 38-39 हा जातच नाही. 38-38.5 पर्यंत तुमचं सगळं ओव्हर टेम्परेचर पुन्हा डाऊन होऊन पुन्हा नॉर्मल आलेलं असतं. समजा 39-40 टेम्परेचर मशीन मध्ये जात आहे, त्याचा अर्थ तुम्ही मशीन जिथे ठेवलेली आहे तिथे टेम्परेचर जास्त आहे. जसं बंद खोलीत एखाद्या ठेवलं तर बंद खोलीत काय होणार, तुमचं टेम्परेचर वरती जाणार. म्हणजे आपल्याला ते लक्षात येणार की बाबा आपण जिथे ठेवलं तिथलं वातावरण ते सुटेबल नाहीये, तुम्हाला थोडीशी मशीनची जागा चेंज करून थोडंसं मोकळ्या हवेत मशीन ठेवली पाहिजे. तर हे जर तसं झालं तर तुम्हाला जाणवेल. एखाद्या वेळेस झालं जास्त अडचण नाही, पण सारखं होत असेल त्याचा अर्थ की ते तुम्ही जागा बदलली की तुम्हाला लगेच लक्षात येणार की बाबा बंद खोलीत होतं म्हणून ते तसं झालं, मोकळ्या हवेत ठेवलं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे तुम्हाला नंतर जाणवेल.
थंडीत सहसा नाही जाणवणार, पण उन्हाळ्यात ही काळजी विशेष घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ऑटोमॅटिक तुमचं टर्निंग पण होणार आहे, ह्युमिडिटी पण होणार आहे, सगळं होणार आहे. आता याच्यात आपल्याला मॅन्युअली एकच काम करायचं असतं की पाणी जे आहे ते मेंटेन करायचं आहे. ह्युमिडिटी तुमची डाऊन झाली, त्याचं 65 पेक्षा जर खाली झाली तर लक्षात यायचं की बाबा पाण्याची लेवल कमी झाले का चेक करायचं. दिवसात एकदा तरी मशीन उघडा, पाणी कमी झालं असेल तर रिफिल करा, नसेल कमी झालं तर काहीही गरज नाही. बरेच दिवस जातं पाणी, 3-4 दिवस सहज जातं, पण तरी देखील एकदा मशीन उघडा. तुम्ही नवीन आहात, वापरताना सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी माहित नसतात, त्यासाठी कंपल्सरी ते एक काम करा की दररोज एकदा पाणी चेक करायचं, कमी झालं असेल तर भरून टाकायचं. ही जी मेटल बॉडीची इन्क्युबेटर जे आहेत आपले, या सगळ्यांना 1 वर्षाची वॉरंटी येते आपली ऑल इलेक्ट्रॉनिक पार्ट्स मध्ये. आणि ऑल इंडिया आपण याची पोस्ट देतो, ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा देतो. फक्त 3,000 रुपयाची बुकिंग अमाऊंट असते, बाकी पेमेंट तुम्ही पार्सल पोस्ट झाल्यावर करू शकता. ऑल इंडिया जे डिलिव्हरी होते याच्यामध्ये 1-2 दिवस पाठीपुढे होऊ शकतं, कारण की बुकिंग ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे आपण पोस्ट देतो. तुम्ही किती दिवसापूर्वी बुकिंग केली होती? 8 दिवस झाले असतील. 8 दिवस. 17 तारखेला बुक केली होती. तर एक नॉर्मली 8 ते 10 दिवस लागतात आपल्याला डिलिव्हरीसाठी. बुकिंग जर जास्त असेल हेच 12-15 दिवस होऊ शकतात. तर गरजेनुसार आपण जेवढं होईल तेवढं लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला इन्क्युबेटर कुठलाही आवडला असेल, छोटा असो, मोठा असो, मेटल असो, फायबर असो, कुठलाही, तर तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आपण पोस्ट देऊ. छोट्या मशीनला 100% कॅश ऑन डिलिव्हरी देतो, मोठ्या मशीनमध्ये 3,000 रुपये बुकिंग अमाऊंट घेतो. तर जर हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.